बिलकुल हो सांगितलं मी त्याला, तर त्याला अट मान्य आहे तुमची, समजा जे काय सांगितलं तुम्ही. काही हरकत नाही, येतो आम्ही आता 11 11:30 पर्यंत पोहोचतो तिथं काय. हो ठीक आहे धन्यवाद, ठेवतो मग. अरे काय कोणाला लावला म्हणलं फोन तुम्ही? कायच्या अटीन कोण मान्य केलं ते? काय विषय काय म्हणलं? अरे काही नाही, गंमतचा विषय आहे. मग काय तर आता कंदीला म्हणजे सोपं वाटून राहिलं. कंदीला म्हणजे काय म्हणते, तुमच्या दोन्ही जवळ तुम्हाला समजा आपल्याला दोघाले अंगठे मी भेटून देतो म्हणे. मॅडम शक्यच नाही, का करतच नाही ना, आम्हाला माहित आहे ना म्हणलं काय असते तिथं. तर नाही म्हणे, मी पहा म्हणे आता तुम्हाला फोन लावून कसं तुम्हाला अंगठ्या भेटून देतो. आता आबाजीने लावला फोन तिकडे तर आपल्या मामाजीले, तर मामाजी काय म्हणते, अंगठ्या देतो पण माई बी एक अट आहे म्हणते. असं आता त्याने म्हणलं तर अट कोणते तुम्हाला माहित आहे का? ते म्हणते बा 33 धोंडे आहे, तर त्या धोंड्यातनी मी अंगठी ठेवतो. त्यातली तुम्ही अंगठी होय का, म्हणजे ज्याच्यात असलं तर ठीक, नसलं तर खा लागन तुम्हाला. हो, जोपर्यंत तुम्हाला अंगठी भेटत नाही तोपर्यंत 33 पर्यंत आपल्याला समजा धोंडे खा लागते. अशा पद्धतीने त्याने अट ठेवलेली आहे, अंगठी देतो म्हणजे दोघाले बी. अंगठी? बापा बापा, अरे बाबा, भुला ते. हो काका, तुम्हाला इतकं सोपे वाटले का ते? मग गुलाबराव म्हणतीन त्याइले. काय काय सोपं म्हणजे, अरे म्हणलं आपल्याला ते उकला लागते. पहिले अंगठी आहे का पाहून घ्यायची, नसली खाऊन घ्यायचा, झालं काम. काय आपल्याला खायला काय जाते अडचण. अरे बाबा, तुम्ही कोणाचा नान करून राहिले? गुलाबराव म्हणतीन त्याइले. मग काय तर एकाही धोंड्यातनी अंगठी टाकत नाहीत ते. धोंडे सांगतो ना तुम्हाला. हो, असे रामगोय बनवते ना ते, केले का 3 खाय आणि तिकडेच पाय. मग तुम्ही काय 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 एवढं सोपं समजून राहिलं काय त्याइले? भुला ना हो, अंगठी गिंगठी सोळा, तुम्ही कपडे, एक ड्रेस भेटला आणि 500 शिराई भेटली, ते लय समाधान म्हणला ग. समजलं तुम्हाला? अशी गोम आहे ना ती, आम्हाला दोघांनाच माहित आहे ते. मग काय तर इतक्या सहजासहजी अंगठी भेटू देते का? मग 5-6 धोंडे आम्ही खाईन, याच्यावर खाणार आहो का? आणि ती आता रामगोळ्यासारखे बनवले तर 2-3च मध्ये निपटते आमचं. असं ते काही ना काहीतरी आयडिया लढवणार आहे आणि आपल्याला अंगठी देणार नाही. तसं म्हणजे माणूस कावेबाज दिसून राहिला म्हणून, नाही का, म्हणजे धोका देऊ शकते. हो का, बरोबर आहे, तुम्हाला तर समजा अनुभव आहे. बरं, मी फोन लावतो मग त्याला, म्हणतो बा तुम्ही जे धोंडे बनवून राहिले त्याची साईज काय आहे बा, किती ग्रॅमचा धोंडा आहे, कारण की तसं ठरवा लागेल तर जे म्हणते. नाही तर मग त्याला तिथं रामगोळ्यास करायचा आहे समजा रोडग्यासारखा. एक काय होईल का तिकडेच पाय. बरं, आत्ता फोन लावतो 1 मिनिटात. आहे समजलं तुम्हाला? ऐकलं ना तुम्ही? आता तुमच्या समोरचीच गोष्ट आहे का नाही? हो, आता म्या डमणी केली, सगळा खर्च केला, हे झालं ते झालं. आता म्हणते आम्ही येत नाही म्हणते. हो, बयास रुसली बी ते. पोरी होत्या तोपर्यंत तोंड उरलं नाही द्यायचं. आणि पोरी गेल्यावर आता तिथून मला शिकून राहिले ते. हो, त्या कंदील बुड्याला फोन लावते की बा आम्हाला अंगठी पाहिजे. म्हणजे किती तुम्हाला आता समजलं ना किती नंबरी आहेत म्हणून. आता तूच कोणता नंबरी नाही का? हो, तू एक नंबरी, तिथंच नंबरी. हो ना हो ना, पण आता तुम्हाला पण अंगठी घेऊन द्या लागते ते, नाही का? समजा आता बोलीप्रमाणे नसतं झालं आता तुमच्या मागे फालतूचा खर्च. अरे अंगठी काय घेतो मी? सपनात तरी विचार करावा का त्यानं गुलाबरावजी अंगठी देईन त्याईले? मग अट कशी ठेवली आपण, समजली नाही का तुम्हाला? 33 धोंडे खाऊन दाखवा. हो, त्यातल्या कोणत्या धोंड्यात आहे त्याईले माहीत नाही आणि मलाही माहीत नाही. हो, अशी अट ठेवली ना आपण. मग किती खाऊन खाऊन किती खाणार आहे? मग लयच लय 10 धोंडे खाईन, याच्या पडायला खाते का ते? रसासोबत म्हणा का तसे खाणाले को 15 खाईन. पण आता आपण एकाही धोंड्यातनी अंगठीच ठेवून नाही राहिलो. खात राहिले का 33 पर्यंत? अरे दमच तुटते त्याचा 15 याच्यातनी. हो, नाही बा म्हणून आता पोटात काही आपलं जम बसून नाही राहिला. हो, झाला विषय मिटला आपला. बाकीच्या ह्याच्यात आहेच म्हणायची अंगठी. आम्हाला आहे डबल फोन आला त्याचा. हो, म्हणजे कसं आहे, आता तोंडावर पडलेत ना ती. आता त्याच्या लक्षात आलं की गड्या आपली शान नाही आहे. हो, पाहतो ना आता काय म्हणते तर, हार मानते का काय करते तर. हॅलो, हां बोला बोला, आता काय अजून? तर ते कसं झालं आता, तुमचे काही जवळ भरले चालबाज आहेत. हो ना, आत्ताच्या आत्ता बातच त्यानं फिरकी घेतली. हो, ते म्हण नाही म्हणे याच्यातनी आमचा गेम होऊ राहिला म्हणे. हो, कारण की आमच्या सासरेबांची अट ठेवली म्हणे, त्याच्यात आमची फसवणूक होणार आहे म्हणे. हो, ते मुद्दा क्लिअर करा म्हणे तुम्ही. तर मुद्दा असा होता की बा जे आता तुम्ही धोंडे बनवून राहिले, हो ते बा तुम्ही जर रोडग्यासारखे बनवले तर आम्ही कसे काय खाणार आहोत म्हणे. हो, म्हणून त्याची साईज जे नेहमीप्रमाणे असते ते असं म्हणे बा, आलू बोंड्या साईज. अशी राहीन का मग, का मोठी राहीन? वाटलंच तरी नाही का? हो ना, हाय एकापेक्षा एक नंबरी दोघंही बी. असं 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 म्हणतात का ते? अरे म्हणा, चिंता करू नका म्हणा, जे मागची साईज होती तेच आहे म्हणा. 3 वर्ष अगोदर जे धोंडे केले ते त्याच साईजचे आहे. साधारण 100 ग्रामचा आलू बोंडे एवढं वजन आहे म्हणा त्याचं, तेच साईज. हो, 100 ग्रामचा एक एक भरण म्हणा. हो, समजा कमी जास्त मागं पुढे 10-20 ग्राम चालते ना.
असं असं 100 ग्रामचा का? हो 100चा म्हणते मग म्हणू का? हो हां बरं बरं ठीक आहे 100 ग्रामचं चालते म्हणते. पण तुम्ही जर समजा आता मोठे बनवले तर मग त्याला वाटे डाऊट वाटे की बा नाही तुम्ही का किलो भरायचा बनवा खायले का 33 मग कसं काय जमणार आहे. म्हणून म्हणलं 100 ग्रामची करा मग आता. हो चला काही हरकत नाही निघू मग आम्ही आता. हो येऊन जातो मग. या तुम्ही पण अजून काही किंतूपर्यंत असेल तर आताच सांगा म्हणला. अजून 56 के फोन नको होता. हो झाला ना क्लिअर म्हणा. काही विषय राहिला का आत्ताच सांगा. 1 मिनिट हो आताच विचारून घेते त्याला. हो आहे का काही प्रॉब्लेम आहे का? हो असं बरं बरं हो सांगतो मी त्याला. हो तर त्याचं असं म्हणणं आलं की बा जे अंगठी आहे ते किती ग्रॅमची आहे? सोन्याचीच आहे ना बा? हो नाही तर मग 1 ग्रॅम गोल्ड नसन तसं काही भलकं काही बी उभं करा तुम्ही नाटकाचा. हो तेच म्हणलं तांबे पितळीची म्हणा कोणती अष्टधातूची नाही पाहिजे. प्युअर 24 कॅरेट गोल्ड म्हणून राहिलेत ते. हो असं म्हणणं आहे त्याचं. हो चांगलेच बांधून घेऊन राहिले. हो रे हो ना हो ना म्हटलं ना तुम्हाला. सोन्याचीच अंगठी देऊन राहिलो मी आणि ती बी देऊन राहिलो 5-5 ग्रॅमची. झालं हो याच्यापेक्षा अजून काही सांगा लागते का? हो ना बसले आपली खाऊन दाखवा ना पहिले ते खारची राहिलं आणि सरस राहिलं. ठीक आहे ठेवा तुम्ही फोन आता. हो या आता लवकर. जमला आता झाली मनात समाधानी. हो कसं आहे आता 100 ग्रॅमचीच बनवतो म्हणे मी आणि विशेष म्हणजे 5 ग्रॅमची अंगठी आणि सोन्याची. सगळं बिलकुल बांधून घेतलं आता त्याला. आता याच्यापेक्षा काही राहिलं का? झाला ना फसला ना आता पूर्ण गुलाबरावचा कार्यक्रम झाला आता. अरे हो ना पण पोट आमचं आहे ना ते 33 खाणं म्हणजे का सोपं आहे का ते? 100 ग्रामचा असला तरी 3 किलो 300 ग्राम झालं का नाही? मग 3 किलो 300 ग्रामचं पूर्णाचे धोंडे खाणं म्हणजे काय मामूली गोष्ट नाही ना बसते. अरे का खुराक आणतं बी तुमची. हो लेका 3 किलो पचवत नाही म्हणलं तुम्ही तेवढं पुरं. लेका म्हणलं मी जर असतं तर पट्टा तोडला असता त्याचा. हो ना तर काय किती धोंडे करतात आणले का? हो ना पण तरी हे पहा घायबुराचं कामच नाही आहे. काय 33व्या नंबरवर असं अंगठी निघणार आहे का? निघाला तर 5व्या 6व्या 10व्या 15व्या. हो तरी आपण 2 किलोले काही मरण नाही. 2 किलो तर काही खाताणार तुम्ही. खातो म्हणा 2-2.5 पर्यंत जाईन आमची ताकद. हो पण आता तीच रोग सापडली पाहिजे अंगठी नाही तर मग आपतच व्हायची. अरे हो ना 10-5 तले का पिढ्याखाली घातले तर चालते. मग काय तर त्याचं लक्ष जराशी नजर हटली की दुर्घटना घटली. पिढ्याखाली घालून द्यायचं 1-2 असे 5-6 जरी घातले तरी ऍडजस्टमेंट होते ना. म्हणजे काहीतरी हातचलाकी करावंच लागते नाही का? 5-7 तरी आपल्याला पिढ्याखाली लोटा लागते. तेच म्हणलं हातच्याला की का तुमची का मोठी गोष्ट आहे का तुमच्यासाठी? मग मामा रोटी तुमच्या पैसेच बसलेले असतील ना. मग काय तर त्याला तर माहितीच आहे हातच्याला कशी करावं लागते तर. जाग्यावर गायब करते ते काही बी. आलं ना आलं ध्यानात आता. मामा लोटे आहेत ना सोबतच बसतो जेवायला आम्ही. पाहू मग आता काय आहे तर. चला घेऊ थंड आता आणि लवकर निघू मग. डमनीची व्यवस्था करा चला. हो अरे बसा ना बसा ना बाबा तुम्ही जवळ आहे का आम्ही बसा. आम्ही म्हणलं बाबा चला आता हरकी जाण जराशी पाव आणू कशी काय असते डमनी चालवणं. बसा ना तुम्ही मागं बसा ना बा. आता सांगा तर काय सांगा नाही का कोणाचं दुखणं काय आणि कोणाचं काय मला सांगता येते का? अरे बा कसं आहे आता हे तुमचं म्हणजे धोंड्याचा कार्यक्रमाला तुम्ही जवळ माणसं चाललेले आहे. ज्याचा मान त्याला भेटला पाहिजे. आपण बसून काय फालतू हे करता का? आम्ही येतो ना पैदल पैदल चालले तुमच्या मागं पुढे. हो आता कसं 5 किलोमीटर पुढे जाऊन थांबत जाईन आम्ही. हो एखाद्या ऑटोनं म्हणा काही हो कसं जवळ घर करणं आहे आपल्याला. तर म्हणलं तुम्हीच बसा आणि तुम्हीच हाना. मस्त शांततेनं या आपलं रामना एक कॅन ठेवलेली आहे त्याच्यात पाणी आहे. हो या मग आता तुम्ही आमच्या मागं आम्ही निघतो पुढे. सांगा आता. अरे बा बसा ना मुकाट्यानं. कोणाचा मान आणि कायचा मान हो काही नसते ते. बसा तुम्ही. उन्हीचा झपका लागन तर बसा लागन. पैदल हिंडाचं हे आहे का आता वय तुमचं? नाही तसं काहीच नाही आहे. ते कसं आहे तुमचा मान आहे म्हणून. हो नाही तर बसलो नसतो का आम्ही. हो चला. सांगा आता. अरे कायचा मान आणि कायचा पान. बसा तुम्ही. तुम्ही बसा ना आम्ही बसतो. चालले आपले 4 जण बसले की निघाले कन. नाही तसं नाही. ते कसं आमच्या मनाला नाही पटत ते. हो कसं आहे आज तुमच्या जवळचा मान आहे. हो तुम्ही एवढे आता थाटामाटात तुम्ही चालले सासऱ्याबाच्या घरी. आम्ही त्याच्यात बसणं बरोबर नाही वाटत आमच्या मनाले. हो पैसे घेऊन राहिला आम्ही काही फुकट नाही बा. तर आम्ही कसं आहे पैदल तुमच्या मागं पुढे हो आणि तुम्ही आपलं चालू द्या. कायले मनाला खराब वाटते कायले काय वाटते? अरे बसा ना बसायला काय जाते? आम्ही म्हणून राहिलो ना तुम्हाला बसा म्हणून. नाही हे बा तुम्ही किती मिनता करा. हो आम्हाला पटतच नाही ते. हो कारण की कसं आहे मान तुमचा आहे आम्ही बसूच शकत नाही. जाऊ दे घ्या मुळले घ्या. कुठरोग चालतं तर पाऊस मग आता. हो चला मग आता. या मांग हो ना सांगावं तर ऐकत नाही. चला आता 20 किलोमीटर. कसं करता म्हणलं काय जवळ तर लय छत्री दिसून राहील तुमची. अंगठी घेतेच वाटते बा यावेळेस. नाही एवढं सोपं नाही म्हणा त्याला अंगठी उपसणं मापासून. हो पण पाहू ना आता काय होते तर. काऊन की एक जरा तुमचा माणूस आहे का नाही कंदील बुडा. हो जरा कानं करून राहायला वाटते ते. हो काऊन की ते जरासं इकडं तिकडे हेरफार करून राहिला जरा. हो असं जरा अंदाज वाटून राहिला. काऊन की एवढे हुशार नाही माझ्याजवळ. इतके काही असे बोलत नव्हते ते. हो यानं जरासं उच्ची पट्टी दिली द्यायले.
नाही ते गोष्ट बरोबर आहे म्हणा तुमची. कसं आहे आता पट्टी देण्यात लय मैर आहे बाकी ती कंदील बुडा. हो काही सांगता येत नाही बुवा. आता कसं आहे आपण काही खोटं बोलत नाही म्हणा. हो पण जरासं सावधच राहा. असे ना त्याला पुरून उर तुम्ही ते हो दे म्हणा किती काना कोडतं कर म्हणा द्यायचे. हो मी इले का पाय म्हणा तुला भारी पडतो. पहा मग आता तुमचं अंगठीचं काय होतीन काय नाही तर. हो ना आता पाहतो ना स्वयंपाक पाण्याचं काय चालू आहे काय नाही तर हो लावतो मेळ अंगठीचा काय कसा करत जातो. हां आलोच मी. खा ना आता आबाजीच्या जीवावर हो चांगले बिलकुल गावरानी आंबे. हो नाही तर बापा आणते तिकून कलमीन निलं 50 रुपये किलोची. हो 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 बरं खा ना बाबू अजून घे. हो घे 2-4 आंबे अजून टाक सगळी पेटी खाली करून. हो काय म्हणते आता स्वयंपाक कुठं आला कसं काय करा ते जवळ निघाले म्हणते तिथून. आता कोणता राहिला आता अनारशी हे तर बाकीचं रात्रीच काढलं. आता फक्त रस राहायला करायचा आणि धोंडे आता काढून राहिले मी आता कळी तू. आता 33 आणि 33 दोन जवायचे 66 धोंडे काढतो. जरा शिल्लक असं हो का पाहिजे बा जरा असे लहान साईजचे काढत होती. हो नाही तर म्हणून बाबा यानं मोठेच केले नसंच केलं. फोन आलता द्यायचा. हो दोन्ही जवळ म्हणे जरा लहान लहान साईजचे करजा म्हणे ते धोंडे. हो तर म्हणजे लहान साईजचेच करजा. हो मी आता थोडं येतो म्हणलं बाहेरून हो ज्वेलर्समधून. हो दोघाले 2 अंगठ्या घेऊन येतो. हॅलो बाबा राहू द्या ना अंगठ्या गिंट्या वरून असतं मध्ये घेऊ नका सोनं खरेदी करू नका. मग राहू द्या ना आता कसं बी निवलं तर निभवा. बाबा कायचं निपतीन कायचं काय जाऊ दे घेऊन देतो त्याला आता 5-5 ग्रॅमची. हो एक खेपचं त्याच्या मनासारखं जाता काय करता. हो आता काय करता जवळ जात म्हणल्यावर सोडत नाही ना कोणत्या गोष्टी. हां ठीक आहे मग येऊ का मग मी आता. हो येतो मी जवळ तिथून आपल्या ज्वेलर्समधून. बरं मग पैसे देऊ का काढून पैसे. नाही पैशाचं काही काम नाही आहे. हो पैशाचं पाहून घेईन मी काय आहे तर. हो फक्त आता मी तिकून आल्यावर काय करतो मला त्यातले दोन जवळचे 2 ताटं करसाल ना तुम्ही. हो तर त्या 33 जे आहेत की नाही आपले धोंडे. हो 33 धोंडे खाणार आहोत म्हणजे आम्ही ते. हो मला फोनवर सांगितले. हो तर त्याच्या त्या धोंड्यातनी आपल्याला अंगठी टाकायची आहे. हो तर एक माझं धोंडा आणून देतो कोणता बी. हो त्याच्यात मी अंगठी टाकून देईन. 2 याच्यात 2. असं आपल्याला त्याची गंमत घ्यायची आहे जरा. तसं हो का म्हणजे त्या धोंड्यात नाही आता अंगठी टाकणार दोघाच्या. सांगितलं ना मी त्याला. हो 33 पैकी एका धोंड्यातनी मी अंगठी ठेवणार आहो आणि पाहा तुम्ही शोधून. हो तर पाहू ना आता काय करते तर ते. हो चला येऊ का मग मी आता. ठीक आहे पाहू आता काय होती. हो डमणीवाले थांबा जराशी. हो पुढे जाऊन गाडी पलटून आणली मला भाऊ. हा जरा काम आहे म्हणलं तुमच्या संग. हा लय हुशार दिसून राहिलो तुम्ही. हा दोघं जण अंदर बसले डमणीतनी. हा लय अतिशानी दिसून राहिले मला. सांगा आता याचा का धुरा कोरला आपण. अरे बा म्हणलं ना ओळखीचा ना पायकीचा अंगावर येऊन राहिला. तुझे काय घोडं मारला मी काय झालं बा. अरे घोडा नाही भाऊ म्हणलं जरा माणूस की नाची आहे का नाही तुम्हाला. मी पाहूनच राहिलो तिथं रसवंतीवर रस घेतला. हो डमणी गेली माझ्यासमोरून. हे दोघं माणसं मागं चालले तुम्ही पुढे. हा आता म्हणलं गाडी घेऊन मी गेलो तर आता मला तुम्ही अशीच कंडिशन दिसून राहिली. हा म्हणलं म्हणून गाडी पलटवली आणि पुढे आलो. हा तर म्हणलं राजू जराशी माणुसकी ठेवा ना. हा हे माणसं पैदल तर राहिले तुम्ही बादशासारखे मस्त डमणीत बसले. हा वयाचं भान आहे का नाही म्हणलं काही यायच्या. पण ते बसत नाही ना भाऊ दादा म्हणलं ना द्यायला आम्ही. हो विचारा ना द्यायला विचारा ना. तसं नाही भाऊ ते आमची गोम आम्हालाच माहित आहे. जाऊ द्या ना तुम्ही तुमचं काम करा. आम्ही कसं आमच्या परीने चाललो. हा हो जा तुम्ही. आम्ही सावलीतनी आली की थांबत असतो मग चालत असतो. नाही हे बा तुम्ही अंदर बसा मुकाड्या डमणीतनी. फालतू कसं उन्हीचा तळा काय बाबा. मग हो तुम्ही म्हणलं भाऊ डमणीतले जराशी चालून पाहा तुम्ही मग समजते तुम्हाला. हा आता लोकांच्या द्यायला म्हणाल नव्हतं पाहिजे तुम्ही. च्या भिंत नसताच ताप झाला. अरे बा बसा ना. हो बसा म्हणलं ते माणूस काय म्हणते बरोबर आहे त्याचं. बसा. काय सांगा आक मोडतेस आता. अरे हो भाऊ बसतो म्हणलं. हो या तुम्ही. हा बसतो म्हणजे बसतो आता. हो बरोबर ठीक आहे या तुम्ही. तेच म्हणलं बसून घ्या नाही तर भाऊ पाहिजे म्हणलं तुम्ही रस्त्यावर मला दिसले दादा. तेच म्हणलं लोक आम्हाला बोलून राहिले तर म्हणून म्हणलं बसा बा आता डोकं काही खाऊ नका आमचं. काय सांगा नाही का खरं सांगूनच देतो मग मुक्षराम नाही का. हो काही इलाज नाही ऊनही तशीच आहे रे का. अरे बा लुटे रे काय सांगा तुम्हाला. हो तुम्ही दोघं बसेल आहे म्हणून ते डमणी चालून तरी राहिली. हो आम्ही का दोघं बसलो त्याच्यात. हो की झालं म्हणलं त्याची आग मोडल्याशिवाय राहत नाही. त्याची आग पाना खालू पुरी वाकलेली आहे ते. हो इतके दिवस उभी होती डमणी ते आणि त्याच्यात इंधन भरलं पोरानं यायच्या. हो क्विंटल 2 किती होतं तर बापा. हा तर ते आग वाकलेली आहे. 4 जण का बसले ना कळकन मोडते ते. म्हणून म्हणलं कसंही आपलं डिगी चालू आहे चालू द्या तुम्ही. म्हणून आम्ही बसून नाही राहिलो त्याच्यात. मग तसं सांगायचं ना असं आहे म्हणून. काय माणसं हारायचे तुम्ही. हे बा एक काम करा आता. हो एखाद्या ॲटोनं तुम्ही पुढे चालले जा काय. हो एका ॲटोनं तुम्ही आपले सासरे बुवाच्या गावले जवळपास अलीकडेच उभे राहायचा. हां मी येतो आपली डमणी पिटावत घेऊन. हा हो बस मग तिथून आपले चालले मग. हा हो जा तुम्ही आता ॲटोने एखाद्या. तर मग तसं करू का मग. ठीक आहे मग चालते मग आम्ही आता याटून जातो पुढे आणि मग तुम्ही या बरोबर. हा हो तिथून मग संग मग चालले जाऊ. हा हो ठीक आहे मग आता.
तरी काय तर मग, नाही तर मग आता तुम्ही बससा तर आम्ही पैदल चालू, अजून 4 लोक भेटतील. हा, शेवटी व्हायची गद्याची गोष्ट, ऐकावे जनाची आणि करावे मनाची. त्यापेक्षा तुम्ही ॲटोनं जा बाबा पुढे आणि तिथं राहून उभे राहा. काकाजी काय म्हणता म्हणलं, मी चाललो होतो आता केळीचे पानं आणाले. हो आता जवळ बाले कसं जेवण केळीच्या पानावर करता म्हणता ना, चांगल्या पद्धतशीर. तर आता चाललो होतो बा, पण आता तुमचा अजून फोन आला. काय म्हणता आता? आणता येते नंतर. आता सध्या तू मासंग गाडी घेऊन चाल हो ज्वेलर्सवर. आता आपल्याला 2 अंगठी आणायला जावं लागते. दोन्ही जवळ ना नोटले तर आता त्याला द्यास लागते वाटते बुवा. काय आता पाहू आता काय करायचं होता. हो चालू आहे माझ्या डोक्यात विचार. हो कसं कटवा बुवा, कसं कटवा. हो पण आता ते आणून ठेवल्या म्हणजे बरं राहते. हो दाखवायला आणायच्या हिशोबाने आणायच्या. मग पाहू आता काय करायचं, कसं करायचं तर. सांगा म्हणजे आता जवळ नानुटले नाही, आता अंगठी पाहिजे म्हणते का? आता लोक नाही म्हणलं, आम्ही गेलतो त्यावेळेस तर. हो आता काय म्हणते, म्हणते येत नाही म्हणते. नाही येऊन नव्हते राहिलं ना ते. मग काय तर हो आता ते येतं म्हणे, आम्ही येतच नाही. अंगठी असं तर येतो. हो मग आता काय करतो. शेवटी आता मला काही सुचून नाही राहिलं. नाही 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 बा, सांगतो ना. हो काकाश्री, हो मी सांगतो, ते कंदील बुडं नाही का, यानं पाथर ठोकली. हो 100% ते रामपूरचं बुडं. ते हरभरा चोऱ्या. हो ना, मला तेच वाटून राहिलं जरासं. चांगलंच त्यानं बारूद भरलेलं कानं. हो ना, दोघायले म्हणजे असं दिलं टाईट करून. हो की माई बिलकुल म्हणजे आता ते 1-1.5 लाखाच्या वरे मला चांगली दुपारनं देणार आहे ते आता. हो असं मला असं वाटून राहिलं. काका तुम्ही काही करा, हो दिमाग लढवा जराशे. आता हे बिल आहे ना याचं अंगठ्याचं, या कंदील बुड्याची इकडूनच फाटलं पाहिजे. हो अंगठ्या आल्या चालते एक परी, पण बिल त्याच्याच नावानं फाडा. हो एवढी कोशिश करा आता. हो त्याच्या वैकीच्या हिशोबानं त्याला एखादा फोन लावा, चढून द्या दिले. हो कुठं घेऊ, काय घेऊ अंगठ्या, असं तसं. आणि त्याच्याच हिशोबाच्या दुकानात जाऊ आणि तिथूनच अंगठ्या घेऊ. बिल याच्या नावानं फाडू. मग पाहू आता गंमत त्याची. हे करावंच लागेल ते कंदीलच्या नावानं आता बिल फाडावंच लागते आपल्याला. हो लय जरासा चवणी करून राहिला ते. मागही आपल्याला कसा वाटाण्याच्या अक्षता वाटून गेलता ते. बरं बरं आता आला तावडीत ते. हो काही हरकत नाही. अंगठे होईन जवायले आणि बिल फाटून या कंदील बुड्याचं. हो चल मग आता काळ गाडी. हो पाहू आता काय करायचं ते. चला मग आता. हो पाहू मग. पुढे जाऊन एक फोन लावा कंदील बुड्याले. हो म्हणा बा कोणत्या दुकानात सोनं चांगलं भेटते, असं तसं बरोबर. हो त्याच्या हिशोबाने चालले जाऊ मग. चला बसा. ऑप्शन करू द्या. थांबा थांबा थांबा. बरं चला आले बापा जवळ बापू. खरं आनंद झाला. बाकी डमनीचा प्रवास कसा झाला, चांगला झाला मग? हो बिलकुल बिलकुल आरामदेह मस्त बिलकुल प्रवास झाला आमचा. काय टेन्शन नाही. हो पण बाकी मामाजीनं आता डमनी पाठवली. हो आम्हाला मान ठेवावंच लागेल का नाही. हो इतकं मोठं कार्य करू राहिले. हो कुठं आहे, दिसून नाही राहिले ते. कुठं आहेत मामाजी? आता ते आता 15-20 मिनिटं झाले. हो आता नेमके पोहोचले असतील ते आपलं ज्वेलर्सच्या तिथं. हो अंगठी घ्यायसाठी. हो आता त्याला अंगठी घ्यायची इच्छा होती. म्हणलं ना मग. आता गेलेले आहेत ते आता. हो येईलच ते. आता संजू गेलेला सोबत गाडी घेऊन. हो येईलच ते आता. आता तुम्ही या ना आता, पाय घेऊन घ्या. इकडे आहे म्हणलं पिढं. हो पाण्याचे बकेट टावेल या इकडे. हो 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 चला लोटेरे भाऊ. हो तिकडे वाटते पाय धुवायचं. चला चला मग पाय धुतले की बैठकीत बसून घ्या म्हटलं. हो शरबत वगैरे पाठवून दे तुम्ही. हो सगळेच जण आता. हो तिकडे ते बाहेर त्याला आवाज द्या. तुम्ही आजोबा तुम्ही पण आतमध्ये या. हो हो ते डमणी गिमणी बरोबर लावून घेतो मी एका साईडनं. हो बैलाला चारा पाणी हे ते करून घेतो आणि येऊन जातो मी. हो तोपर्यंत घ्या ना यायचं. करून घ्या, पाणी गिनी देऊन द्यायला आलोच मी. हॅलो. बोला गुलाबरावजी बोला म्हणलं. हो पोहोचलो, नेमकंच पोहोचलो म्हणलं आता तुमच्या घरी. बाबा आले तुम्ही? नाही हो ना, मला वाटलं टाईम लागन. हो ना मी आलो होतो आता अंगठीसाठी. हो आता तुम्हाला तर माहिती आहे आता जवळ किती नान उठले तर. शेवटी आता म्हणलं बा जाऊ द्या, घेऊनच टाका आता. हो आता आलो मी इथं ज्वेलर्सच्या दुकानात इथं. हो पण जशा पाहिजे तशा काही भेटून नाही राहिल्या. हो काही तुमचं काही ओळखी पाळखीत आहे का? हो आता मला समजा कसं सुचून नाही राहिले का जो. हो एखादं सांगा ना काही दुकानचं तुमच्या हिशोबाचं असं तर एखादं. ते बाबा रे लय फेवरचं आहे एक तर दुकान आपल्या. मग काय तर हो जाणं येणं लय वाढलं ना आमचं आता एवढ्यात. हो तर म्हणलं कसं आहे तुमचं काय अंगठी घ्यायची आहे का तुम्हाला तिथं? हो अरे मग आपलं नाव सांगा ना तुम्ही. हो आपलं नाव सांगितलं की तुम्हाला 1 नंबर माल देईन ते. हो कारण की आपली तिथं पोहोचच तशी आहे. हो ना पण ते काही मोबाईल नंबर म्हणा, काही त्या कार्ड गिर्ड काही पत्ता गित्ता सांगा ना त्या दुकानचा कोणता आहे काय आहे तर. म्हणजे कसं तिथं जाते माणूस. 18 कॅरेट आणि 22 कॅरेट म्हणतात काहीच्या काही देते काहीच्या काही. ओरिजिनल असली माल कुठं आहे सांगा तुम्ही. हो का बरं बरं ठीक आहे ना मग चालते ना. हो मी तुम्हाला सांगतो असली कुठं भेटते तर. तुमच्या याच्यात कार्ड टाकतो मी. कार्ड हो माझं कार्ड आहे त्याचं. हो मला ओळखते ते. फक्त त्याला एवढंच सांगा कंदील आबाजीनं पाठवलं म्हणा मला.
हो ना, ते तुमच्या हिशोबाने करतो ना, आता काय करायचं ते. हो, ते तुम्हाला लावीन ना मी फोन तिथून. हो, काही हरकत नाही. मग मला कार्ड टाकून द्या फक्त. बरं बरं चालते ना, टाकतो मी तुम्हाला 2 मिनिटात. ते कसं जरासं म्हणजे आपल्या ते दमनी साईडला लावतो, रस्त्यात आहे ना ते सावलीत नाही, बैल बांधून घेतो, चारा गिरा टाकतो, जरा कुटार आहे सोबत. हां ठीक आहे, मग आता ठेवतो फोन. हो काही हरकत नाही, मी टाकतो तुम्हाला 5 मिनिटाच्या आत टाकतो. हो बसतो अंदर. हो हो हो, बिलकुल बिलकुल. आणि आतमध्ये बसा म्हणलं, शरबत गिरबत घ्या तुम्ही, तोपर्यंत मी पोहोचतोच. हो, अर्ध्या 1 घंट्यात येतो. तुम्ही फक्त मला दुकानचं कार्ड टाकून द्या. हो, ठीक आहे, पाहू मग उद्या काय होतं. ओके. हो हो हो, बिलकुल बिलकुल. हो आता कसं आहे, आता एक भाग वाढते, आता इलाज नाही. हो कारण की कसं आहे, जनगणना आणि बाकीचे कामं लय झाले ना. अंगभर झाले आता. हो म्हणून थोडेसे व्हिडिओ बी कसे मोठे बनवून शक्य नाही होऊ राहिले. उद्या कंप्लीट करून टाकू आपण. हो काही हरकत नाही, उद्या क्लिअर करू. हो या तुम्ही. हो लवकर अंगठी घ्या, मी कार्ड टाकून देतो आता. हो लाव, हो मुशिरा डमणी बरोबर लावा. पुढे घे पुढे घे.